निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. मागील काही आठवडे साप्ताहिक राशी भविष्य प्रसारित करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून पुन्हा नव्याने सुरुवात करत आहोत. या आठवड्यातील दिनविशेष: 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 20 फेब्रुवारी कालाष्टमी, 22 फेब्रुवारी श्री रामदास नवमी. या आठवड्यामध्ये 21 तारखेला बुधाचा अस्त होत आहे. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामामध्ये व्यस्त राहाल. उत्तरार्धात मात्र जोडीदाराला वेळ द्याल. तसेच धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. राशीस्वामी मंगळ सध्या तृतीय स्थानामध्ये वक्री झालेला आहे. त्यामुळे तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये वाढ झालेली आढळून येईल. तरी बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या जास्त स्पष्ट स्वभावाने दुसऱ्याला त्रास होऊ शकतो. कामाचा उरक सध्या वाढेल. बोलण्यापेक्षा काम करण्यामध्ये तुमचा भर जास्त असतो. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाने समोरच्याला जिंकाल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. थोडंसं जोडीदाराच्या कलेने घेतल्यास तुमच्यामध्ये सुसंवाद राहील. जोडीदाराला लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतात. धनस्थानातील गुरु आर्थिक स्थिती सध्या चांगली ठेवेल. या आठवड्यामध्ये खर्चावर थोडे नियंत्रण येईल. धार्मिक कार्याशी संबंधित जातक, शिक्षक, हॉस्पिटलचे कर्मचारी यांच्यासाठी धनस्थानातील गुरुचे भ्रमण फलदायी ठरेल. लाभस्थानातील शनी बरोबर सध्या रवी आणि बुध लाभस्थानामध्ये आहेत. रवी आणि बुधाच्या उपस्थितीमुळे शनीची तीव्रता कमी झालेली आढळेल. त्यामुळे कामांना वेग येऊन तुमच्या इच्छांची पूर्तता लवकर होण्यास मदत होईल. संतती सौख्य या आठवड्यात उत्तम लाभेल. संततीसाठी विचार करत असलेल्या जोडप्यांसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. नवीन संधी या आठवड्यात उपलब्ध होतील. व्यापारी वर्गाला मात्र या आठवड्यामध्ये फारसा फायदा होताना दिसत नाही. तरी इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला जाईल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले असेल. कामामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुमची मनाची तयारी करून घ्यावी. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात चांगली होईल तर उत्तरार्धामध्ये तुम्हाला आराम करणे गरजेचे वाटेल. राशीस्वामी शुक्र सध्या लाभस्थानात असून त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे मीन राशीमध्ये आहे. त्यामुळे सध्या तुमच्यासाठी अत्यंत उत्तम ग्रहमान तयार झालेले आहे. तुमच्या इच्छापूर्तीचे योग येतील. खास करून नोकरीच्या दृष्टीने चांगले बदल अनुभवायला मिळतील. मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवता येणार आहे. त्यामुळे तुम्ही खुश असाल. सध्या लाभेश गुरु लग्नस्थानात आणि लग्नेश शुक्र लाभस्थानात आहे. ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शुभदायक आहे. आर्थिक गणिते जुळून येतील. कामात उत्साह वाढेल. तुमच्या अडकलेल्या कामांना गती मिळेल. द्वितीय स्थानातील मंगळ मात्र जास्त खर्च करायला लावेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे या आठवड्यात आवश्यक आहे. जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे. त्यामुळे वैवाहिक सौख्य चांगले राहील. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात घेता येतील. त्यांच्यासाठी चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होतील. कोर्ट कचेरीच्या कामात मध्यस्थीने तुमचा प्रश्न सोडवण्याकडे कल राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या जातकांसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करण्यास हरकत नाही.
एखादे काम पूर्ण होण्यासाठी विलंब लागू शकतो, पण ते पूर्ण होणारच. या आठवड्यामध्ये तब्येतीकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे तुमच्यावर दडपण येण्याची शक्यता आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. कामामध्ये आर्थिक लाभ जास्त होतील. मारुतीच्या उपासनेबरोबरच या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाची उपासना अवश्य करा. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला घरासंबंधित कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष द्यावे लागणार आहे. आठवड्याचा उत्तरार्ध थोडा आरामदायक असेल. लग्नस्थानातील वक्री मंगळ तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये वाढ करत आहे. त्याचबरोबर लवकर राग येणे, चिडचिड होणे यासारख्या गोष्टी अनुभवाल. राशीस्वामी बुध सध्या भाग्यस्थानातून भ्रमण करत असल्याने भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभत आहे. धार्मिक गोष्टी हातून जास्त होतील. उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांना शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. वडिलांसाठी थोडा वेळ या आठवड्यामध्ये नक्की काढा. घरातील वातावरण चांगले राहील. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये घेता येतील. त्यांच्यासाठी करिअरच्या दृष्टीने योग्य संधी उपलब्ध होतील. कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे. नवीन संधी मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत व्हायला मदत होईल. एखादी धार्मिक यात्रा करण्याचे योग या आठवड्यामध्ये येऊ शकतात. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी सध्या अनुकूल आहे. तरी कामामध्ये जास्त विलंब होणार नाही ह्याची काळजी तुमच्या दृष्टीने घ्यावी लागणार आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराला कामानिमित्त प्रवास योग येऊ शकतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल. तरी इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यापारामध्ये जास्त फायदा झालेला दिसेल. लांबचे व्यवहार फलदायी ठरतील. मारुतीच्या उपासनेसोबतच श्रीकृष्णाची उपासना या आठवड्यामध्ये अवश्य करा. कर्क रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. राशीस्वामी चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. राशीस्वामीचे तृतीय स्थानातील भ्रमण छोटे प्रवास योग देईल. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र कामामध्ये जास्त व्यस्त राहाल. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य या आठवड्यामध्ये होऊ शकते. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. एखादा आजार दीर्घकाळ तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. पोस्ट, पेन्शन, ग्रॅच्युटी संबंधीची सरकारी कामे करण्यासाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. तसेच या क्षेत्रामधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. सासरच्या लोकांच्या भेटीचे योग या आठवड्यात येऊ शकतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा फायदेशीर ठरणार नाही. जास्त मेहनत केल्यावरच तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळू शकेल. उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांसाठी सध्याचा कालावधी अनुकूल आहे. केलेल्या मेहनतीचे योग्य फळ प्राप्त होईल. नोकरीतील वातावरण फारसे अनुकूल असणार नाही. कामाचा तसेच वरिष्ठांचा ताण तुम्हाला जाणवू शकतो. थोडं धीराने आणि संयमाने घ्यावे लागणार आहे. सध्या तुमच्या राशीला गुरुकृपा प्राप्त असल्याने कुठल्याही अडचणींवर मात करून पुढे याल. संततीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यात जाणवेल. त्यांच्या आजारपणामुळे दडपण येण्याची शक्यता आहे. कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. नवीन कामाच्या संधी मिळवण्यासाठी थोडे वाट बघावी लागेल. परदेशात मात्र संधी उपलब्ध होऊ शकतील. त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास यश प्राप्त होईल. धार्मिक कार्य या आठवड्यात घडू शकेल अथवा तुमचा सहभाग धार्मिक कार्यामध्ये वाढेल. गुरुच्या अथवा दत्ताच्या उपासनेसोबत आपल्या कुलदेवतेची उपासना केल्यास फलदायी ठरेल. सिंह रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच होणारे व्ययश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण खर्चामध्ये टाकू शकते. आठवड्याचा उत्तरार्ध मात्र चांगला जाईल. राशीस्वामी रवी सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत असल्याने प्रतिस्पर्ध्याचे पारडे जड राहील.
त्यामुळे स्पर्धा परीक्षा तसेच इतर स्पर्धात्मक विषयामध्ये फारसे यश मिळणार नाही. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराच्या कलेने कारभार चालतील. सप्तम स्थानातील रवी बुध व्यावसायिक भागीदारीसाठी चांगले आहेत. व्यवसायामध्ये उत्तम यश प्राप्त करता येईल. अष्टम स्थानातील शुक्र राहू प्राकृतिक स्वास्थ्याच्या दृष्टीने फारसे चांगले नाही. नोकरीतील कामाच्या दडपणामुळे ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीतील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही. कामानिमित्त प्रवास योग या आठवड्यामध्ये जास्त येतील. लाभस्थानातील वक्री मंगळ घरासंबंधित तसेच जमिनी संबंधित व्यवहारामध्ये जास्त फायदा करून देईल. धार्मिक यात्रा करण्याचे योग या आठवड्यात येऊ शकतील. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सध्या जास्त मेहनत करावी लागणार आहे, तरच त्या प्रमाणामध्ये यश मिळू शकेल. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर फारसे यश आता मिळणार नाही. संतती सौख्य साधारण लाभेल. मित्रपरिवारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कलाकारांना कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, त्यामुळे आठवडा चांगला जाईल. एकूणच या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाही, तरी दशम स्थानातील गुरु बऱ्याच प्रमाणामध्ये परिस्थिती सावरून घेईल. गणपतीच्या उपासनेसोबतच दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी साधारण चांगला जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला लाभेश चंद्राचे लग्नस्थानातून होणारे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मनाप्रमाणे घटना घडतील. आठवड्याच्या मध्यात कामानिमित्त प्रवास घडतील, तर उत्तरार्धामध्ये घरी राहणे पसंत कराल. राशी स्वामी बुध सध्या षष्ठ स्थानामध्ये रवी बरोबर आहे. तुमच्या मातुल घराण्याकडून काही मदत तुम्हाला या काळामध्ये मिळू शकेल. नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. कामाचा ताण मात्र या आठवड्यामध्ये थोडा वाढणार आहे. कोर्टाची तसेच सरकारी कामे पूर्ण होण्यासाठी मदत होईल. राशी स्वामी बुधाचे षष्ठ स्थानातील भ्रमण गुप्त शत्रूंना लांब ठेवण्यास मदत करेल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, तरच मनाप्रमाणे यश प्राप्त होईल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जोडीदाराच्या मताचा आदर करणे आवश्यक आहे. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कामामध्ये जास्त मेहनत करावी लागणार आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. दशम स्थानातील वक्री मंगळ नोकरीमध्ये जास्त मेहनत करून घेईल. त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल, तरी भागीदारी व्यवसायामध्ये जास्त फायदा होईल. भाग्यस्थानातील गुरु भाग्योदयाचे योग देईल. उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांसाठी हा गुरु महत्वाचा ठरेल. शिक्षणामध्ये योग्य लक्ष गाठणे सहज सोपे होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता या आठवड्यात आहे. दशम स्थानातील वक्री मंगळ कामामध्ये गुंतवून ठेवेल. त्यामुळे घरी लक्ष देणे थोडे कठीण होईल. कुलदेवतेच्या उपासनेसोबतच दत्ताची उपासना सुरू ठेवा. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी प्रवासाचे योग येतील. आठवड्याचा मध्य मात्र चांगला जाईल. राशी स्वामी शुक्र सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे विरोधकांचा उपद्रव तुम्हाला होणार नाही. स्पर्धा परीक्षांसाठी हा कालावधी चांगला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकेल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यात लाभेल. आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहील. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. तसेच सरकारी अडकलेली कामे देखील पूर्ण होतील. जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यामध्ये तशा संधी तुम्हाला उपलब्ध होतील. घरासंबंधित व्यवहारामध्ये फायदा होईल. अष्टम स्थानातील गुरु प्रवासामुळे त्रास देऊ शकतो. भावंडांशी जुळवून घ्यावे लागेल. मधुमेह तसेच कॅन्सर सारखे विकार असलेल्या जातकांनी प्रवासादरम्यान स्वतःला सांभाळावे. भाग्यस्थानातील वक्री मंगळ जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग तयार करेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना हा मंगळ उत्तम धनलाभाचे योग देईल.
इंजिनियर तसेच सर्जन जातकांसाठी सध्याचा कालावधी अनुकूल आहे. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. कामामध्ये वाढ होईल. श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच गजाननाची उपासना फलदायी ठरेल. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला लाभदायक घटना घडतील, मात्र मध्यात खर्चामध्ये वाढ होईल. आठवड्याचा उत्तरार्ध मात्र चांगला जाईल. राशीस्वामी मंगळ सध्या अष्टम स्थानामध्ये वक्री असल्याने तब्येतीच्या तक्रारी चालू राहतील. उष्णतेच्या विकाराने तसेच स्त्रियांना मासिक धर्माचा त्रास होण्याची शक्यता आहे. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये मिळणार नाही. त्यामुळे तुमची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. महत्वाच्या कामांना सध्या पुढे ढकला, कारण राशीस्वामीचे बळ सध्या मिळणार नाही. चतुर्थ स्थानातील रवी, बुध आणि शनी घरासंबंधित कामामध्ये व्यस्त ठेवतील. नवीन घरासंबंधित विचार करत असलेल्या जातकांच्या इच्छापूर्तीचे योग येतील. सरकारी अडकलेली कामे पूर्ण करायचा प्रयत्न करा, कारण त्यामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. पंचम स्थानातील उच्च राशीतील शुक्र कलाकारांना त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध करून देईल. वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. जोडीदाराबरोबर सुसंवाद राहील. विवाह करू इच्छिणाऱ्यांचे विवाह जुळण्यास मदत होईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. नोकरीतील वातावरण सध्या थोडे तणावमुक्त असेल. कामाचा फारसा ताण या आठवड्यात येणार नाही. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. अष्टमेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढवू शकेल. आठवड्याच्या मध्यात तब्येतीबाबत त्रास जाणवू शकेल. उत्तरार्ध मात्र चांगला जाईल. राशीस्वामी गुरु सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत असल्याने नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. विरोधकांचा उपद्रव कमी होईल. आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहील. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. तृतीय स्थानामध्ये शनी बरोबर असलेले रवी आणि बुध कामानिमित्त प्रवासामध्ये वाढ करतील. भावंडांच्या भेटीचे योग या आठवड्यात येतील. सरकारी अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. रेल्वे, पोस्ट तसेच दळणवळण खात्यातील जातकांसाठी हा कालावधी चांगला आहे. महत्वाचे करार या आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही. शुक्राच्या चतुर्थ स्थानातील उपस्थितीमुळे घरामध्ये काही नवीन करण्याकडे कल राहील. घरासाठी नवीन खरेदी कराल. नवीन वाहन खरेदीसाठी देखील हा कालावधी योग्य आहे. सप्तम स्थानातील वक्री मंगळ वैवाहिक सौख्यामध्ये वादविवादाचे प्रसंग आणू शकतो. त्यामुळे जोडीदाराशी शक्यतो सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करावा. प्रेमीजनांनी आपला जोडीदार निवडताना त्याची पूर्ण खात्री करून घ्यावी, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. संतती सौख्य या आठवड्यात साधारण लाभेल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर घटना घडतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. या आठवड्यामध्ये सूर्याच्या उपासनेसोबतच श्रीकृष्णाची उपासना फलदायी ठरेल. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. सप्तमेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण आठवड्याची सुरुवात चांगली करेल. आठवड्याच्या मध्यात कामानिमित्त प्रवास योग येतील. उत्तरार्धात मात्र प्रकृतीस थोडा त्रास दर्शवत आहे. धनस्थानातील रवी आणि बुध धार्मिक कार्याशी संबंधित जातकांसाठी चांगला आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले असेल. कामानिमित्त जास्त प्रवास या आठवड्यात होतील. तुम्ही करत असलेल्या कामाचे कौतुक होईल. षष्ठ स्थानातील वक्री मंगळ तुम्हाला कामामध्ये ऊर्जा आणि उत्साह देईल. नोकर वर्गाकडून योग्य रीतीने कामे पूर्ण करून घ्यावी लागतील.
त्यामध्ये तुमची चिडचिड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमच्याबाबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. संततीला प्रवासाचे योग येऊ शकतील अथवा तुमच्यापासून लांब राहण्याचे योग येतील. कलाकारांना या आठवड्यामध्ये लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्या कलेच्या माध्यमाचा विस्तार करण्याची संधी उपलब्ध होईल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराच्या कलेने घेतल्यास सुसंवाद राहील. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल. किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित जातकांना तसेच धार्मिक क्षेत्राशी संबंधित जातकांना हा आठवडा चांगला जाईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. आईच्या तब्येतीबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहणार आहे. जळणे, भाजणे, कापणे यासारख्या घटना षष्ठ स्थानातील मंगळ देऊ शकतो. तसेच छोटे अपघात, चिडचिड होणे यासारखे त्रास देखील उद्भवू शकतील. त्यामुळे स्वतःची तसेच आईची आणि मोठ्या भावंडांची काळजी घेणे आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच सूर्याची उपासना फलदायी ठरेल. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्याबाबत तक्रारी चालू राहतील, तर उत्तरार्धामध्ये आराम पडेल. मित्रपरिवाराच्या भेटीचे योग येऊ शकतील. लग्नस्थानातील रवी बुध राशीस्वामी शनी बरोबर आहे. त्यामुळे साडेसातीची तीव्रता थोडी कमी जाणवेल. या आठवड्यामध्ये जोडीदाराच्या कलेने घेतल्यास दोघांमध्ये सुसंवाद राहील. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल. त्यांच्याशी संबंध सुधारतील. तब्येतीबाबत थोडी चिंता या आठवड्यात राहील. त्याप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. धनस्थानातील उच्च राशीतील शुक्र भाग्यामध्ये वाढ करेल. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. धार्मिक कार्यामधील सहभागामध्ये वाढ होईल. घरासंबंधित व्यवहारातून या आठवड्यात फायदा मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. चतुर्थ स्थानातील गुरु घरातील वातावरण अनुकूल ठेवेल. पंचम स्थानातील वक्री मंगळ मात्र फलिताच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. खास करून संततीबाबत प्रयत्न करत असलेल्या जातकांसाठी संततीची काळजी घेणे सध्या आवश्यक आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही. वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी मात्र हा कालावधी योग्य आहे. कलाकारांसाठी हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. कामामध्ये पाहिजे तशी वाढ होणार नाही. अष्टम स्थानातील केतू गूढशास्त्रामध्ये प्रगती करण्यास मदत करेल. देवीच्या उपासनेसोबतच दत्ताची अथवा गुरुची उपासना फलदायी ठरेल. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. आठवड्याची सुरुवात चांगली होईल. मध्यात मात्र तब्येतीच्या कुरबुरी चालू राहतील. उत्तरार्धात कामामध्ये व्यस्त राहाल. पंचमेश चंद्राच्या सप्तम स्थानातील भ्रमणामुळे जोडीदाराशी सुसंवाद राहील. जोडीदाराला लांबच्या प्रवासाचे योग या आठवड्यात येतील. त्यामुळे वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. व्ययस्थानातील रवी बुध खर्चामध्ये वाढ करतील. एखादे कर्ज असल्यास ते फेडणे या आठवड्यामध्ये शक्य होईल. परदेश प्रवासाचे योग देखील येऊ शकतील. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कोर्टाची कामे मात्र सध्या हाती घेऊ नका. लग्नस्थानातील उच्च राशीतील शुक्र प्रवास योग देईल. भावंडांशी संबंध अजून दृढ होतील. प्रवासामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. तृतीय स्थानातील राशी स्वामी गुरु तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ करेल. महत्वाचे करार करण्यासाठी सध्याचा कालावधी अनुकूल आहे. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल तर तुमच्या हातून उत्तम लिखाण या आठवड्यात होऊ शकेल. पत्रकार, संपादक, लेखक जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल. तसेच पोस्ट, रेल्वे, दळणवळण खात्यातील जातकांसाठी देखील हा आठवडा चांगला आहे. चतुर्थ स्थानातील मंगळ जमिनीच्या, घराच्या अथवा वाहनाच्या व्यवहारामधून फायदा करून देईल. तुम्ही जर घर अथवा जमिनीचे व्यापारी अथवा दलाल असाल तर तुमच्यासाठी सध्याचा कालावधी अनुकूल आहे. घरातील वातावरण मात्र फारसे अनुकूल राहणार नाही.
गणपतीच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना केल्यास फलदायी ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.